नमस्कार मित्रांनो, गिरीश चंदने पुन्हा वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तज्ज्ञ। आजचा व्हिडिओ अतिशय वेगळ्या विषयावरती आपल्या सुरक्षेविषयी मी घेऊन आलेलो आहे। याचा वॉटर कंडिशनरशी आणि बाकीच्या कुठल्याही कामाशी काही संबंध नाही, पण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, थोडासा लांब आहे। तर विषयाला सुरुवात करूया। तर विषय असा आहे की आपल्याकडे काय होतं की बऱ्याच वेळेला भारतामध्ये गाड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामध्ये ट्रक, ट्रेलर, डंपर आणि एक विषय असा होतो की त्याच्यामध्ये ना ट्रेलर, डंपर यांचे बऱ्याचशा वेळेला म्हणजे तुम्ही जर का नॉर्थ इंडियावरनं साऊथला गेलात तर तुम्हाला प्रत्येक गाड्यांचे मागचे लाईट हे साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये चालू दिसतील, मेंटेन केलेले दिसतील आणि जसजसं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या वरती तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की ते मागचे लाईट चालू आहेत, नाही आहेत, कशाचा पत्ता नसतो। मग त्याच्यावरती काय होतं की एखादी गाडी उभी असते, मागून एखादी गाडी पूर्णपणे तिला जाऊन धडकते आणि याच्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्याला रोडवरती गाड्या उभ्या असतात, मग ते फांदी लावली जाते। तर दिवसा हा सगळा काय प्रश्न येत नाही, कारण दिवसा बऱ्यापैकी उजेड असतो, म्हणजे सकाळी उन्हाळ्यामध्ये 6-6:30 पासून ते रात्री 7:30-8 पर्यंत हा प्रश्न येत नाही। पण खरा प्रॉब्लेम चालू होतो, प्रश्न चालू होतो जेव्हा रात्री अंधार पडतो। त्याच्यानंतर काय होतं की ते टेल लाईट आहेत किंवा नाहीत, मी जे म्हणतोय ते ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट, म्हणजे गाडी तुमची चालू आहे किंवा बंद आहे, पण जर का तिला लाईट नसतील आणि रस्त्यामध्ये ती बंद पडली की रस्त्याच्या बाजूला उभी असतील। आता आपल्याकडे पार्किंगचे नियम इतके विचित्र आहेत की पार्किंग बद्दल समज वगैरे, तर या सगळ्यावर मला सांगायचं एवढंच आहे, जास्त विषय लांबवत नाही, की गाड्यांना जे टेल लाईट आणि ब्रेक लाईट वगैरे असतात ते असतीलच असं नाही। आणि त्याच्यावरती एक सोपा साधा उपाय आम्ही एक विचार केला होता की साधारणपणे काय करतात, मग ते पट्टे मार, त्याच्यानंतर ते रिफ्लेक्टर लाव, त्याच्यानंतर 3Mच्या पट्ट्या लाव, पण त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या गाडीचा लाईट त्याच्यावर पडल्यानंतर मग तुम्हाला ते दिसणार आहे आणि ते अंतर खूप कमी होतं। म्हणजे तुमच्या गाडीचे लाईट पण एवढे प्रखर नसतील किंवा आणखी काय प्रश्न असेल तर तिथे जवळ गेल्यानंतर कळतं की ती गाडी उभी आहे किंवा ती बंद पडलेली आहे किंवा ती हळू चालते वगैरे वगैरे वगैरे। तर त्याच्यावरचा एक सोपा साधा उपाय जो मी विचार केलाय आणि त्याचं प्रोडक्ट मार्केटमध्ये जे रेडी आहे ते तुम्हाला ते वापरता येईल कसं ते सांगतो। तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला असं काहीतरी प्रोडक्ट शोधायचं आहे की गाडीला रिफ्लेक्टरची टेप लावली, रिफ्लेक्टर लावलेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर लाईट पडल्यानंतर तुम्हाला दिसतं की बाबा या ठिकाणी अशी गाडी उभी आहे किंवा ती हळू चालते आणि तिला आपल्याला धडक द्यायची नसेल तर आपण उजव्या साईडने डाव्या साईडने निघून जायचंय, पण तिथे जवळ जाईपर्यंत आपल्याला ते कळत नाही। मग त्याच्यावरचा उपाय काय, तर त्याच्यावरचा उपाय आहे तो म्हणजे सेल्फ ल्युमिनेटिंग रिफ्लेक्टर। म्हणजे एक असं प्रोडक्ट आपल्याला बनवायला पाहिजे की ज्याच्यामध्ये ते स्वतःच रिफ्लेक्शन करेल, आणि त्याच्यासाठी जे आता प्रोडक्ट मार्केटमध्ये वापरतायत ना त्याच्यातला एक प्रकार मी शोधून काढलाय। तर मला असं सांगायचं आहे की कोणीतरी आपण सगळे मिळून याच्यावर काम केलं पाहिजे आणि ही त्या आरटीओ पर्यंत आणि बाकीच्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे की ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार एकदम सोपा साधा होईल। तर तुम्ही या पद्धतीचे स्टड बघितलेत बघा, या पद्धतीचे स्टड आहेत ना, हे मार्केटमध्ये याला रोडस्टर म्हणतात। आता याच्यामध्ये एकदम मजबूत, याचं जवळजवळ ना 1/2 किलो वजन आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने बनवलंय की याच्यावरती जर का तुमची 40-50 टनाची गाडी गेली तरी याला काय होत नाही। हे असं रस्त्यामध्ये लावलेलं असतं आणि तुम्हाला त्या साईडने आणि या साईडने दोन्ही साईडने तुम्हाला रिफ्लेक्शन मिळतं, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये जर का तुम्ही ज्या वेळेला तुमचा हा जो प्रोडक्ट आहे ना हे वेगळ्या पद्धतीने आपल्याला तयार करायला पाहिजे, आणि हे फक्त 550 रुपयाला दिल्लीच्या एका कंपनीने मला दिलंय, आणि याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करून हे 200-300 रुपयापर्यंत बनवता येईल। आणि एक असं प्रोडक्ट बनवायचं की हे वेल्डिंग झालं पाहिजे आपल्या ट्रकला, डंपरला, त्या गाडीला, आणि जशी संध्याकाळ झाली की हे ऑटोमॅटिकली चालू होतं आणि जशी सकाळ झाली त्यावेळी ऑटोमॅटिक बंद होतं। आता मला हे दाखवायचंय की सूर्यप्रकाश आल्यानंतर हे कसं चालू होतं हे मी दाखवतो। मी एक आपल्या एलईडीचा टॉर्च वापरतो आणि त्या टॉर्च वापरल्यानंतर बघा हे आपोआप बंद पडलं, हे बघा हे चालू झालं, हे आपोआप बंद पडलं, हे चालू झालं। तर होतं काय की याला चार्जिंग मिळायला लागलं की ऑटोमॅटिक चालू होतं आणि हे ऑटोमॅटिक बंद होतं, आणि चार्जिंग संध्याकाळची वेळ आली की हे ऑटोमॅटिकली चालू होतं। आता वरचा जो ट्यूबलाईट आहे ना त्या ट्यूबलाईटची लाईट ही कमी पडते म्हणून हा हे करतोय त्याच्यामध्ये, हा हे करतोय। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हा बघा हा बंद पडला,
हा चालू झाला. याला 2 साईडनी लाईट आहे, त्यामुळे ते बाय डिरेक्शन रोडसाठी वगैरे आपण केलेलं आहे. पण मला असं म्हणायचं आहे की आपण असं काहीतरी प्रोडक्ट डेव्हलप करू शकलो की याच्यामध्ये 6 LED एकाच साईडला येतील आणि हा पूर्णचं पूर्ण वेल्डिंग केलं तर हे अक्षरशः 300-400 रुपयापर्यंत हे प्रोडक्ट प्रत्येक गाडीला लावलं जाईल. आणि याने फायदा असा होणार आहे की जेव्हा तुमची गाडी उभी असेल तेव्हा तुमचं ऑटोमॅटिकली हे रिफ्लेक्शन चालू होऊन जाईल आणि तिथे तुम्हाला कमीत कमी अर्धा पाऊण किलोमीटरवरनं तुम्हाला लक्षात येईल की इथे कुठली तरी गाडी उभी आहे किंवा इथे काहीतरी धोका आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला तिकडे जाऊन आपल्याला तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला थांबता येईल वगैरे. तर या सगळ्यासाठी हा व्हिडिओ होता. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बिझनेस नाही, याच्यामध्ये अगेन ओपन सोर्स इन्फॉर्मेशन आहे. जर का तुम्ही हे ज्यांना कोणाला या प्रोडक्टबद्दल बनवण्याबद्दल काही करण्याबद्दल जर इंटरेस्ट असेल ना त्यांनी मला व्हॉट्सअप करा, माझा नंबर दिलेला आहे. प्लीज कॉल करू नका, माझ्याकडे कामाचा बराच लोड आहे. पण ही अतिशय इन्फॉर्मेशन आहे. आता हे मी कुठून आणलं तर हे दिल्लीच्या एका पार्टीकडनं मी मागवलं होतं आणि त्यांनी हे मला माझ्या मते 550 रुपयाला दिलंय. आणि हे जर का आपण आत्ता जर का ट्रकला डंपरला वेल्डिंग करून जर वापरलं, याच्यावर आपण काही टेस्ट करणार आहोत. पण याच्यामध्ये जर का या 3 LEDच्या ऐवजी 6 LED पडले आणि त्याच्यामधनं जर का किंवा या पद्धतीचे प्रोडक्ट जर एकाच्या ऐवजी 2 कोपऱ्यामध्ये 2 लावले तरी पण याच्यामध्ये खूप चांगला फायदा होईल. फक्त याच्या दुसऱ्या साईडला जे LED आहेत ना त्याचा लाईट आपल्याला उपयोगी आणायचा आहे. म्हणून आपण जर का 6 LED जर आणले आणि ते जर का याच्यातनं केले आणि माझ्या मते मी जे हिशोब केलाय त्याच्याप्रमाणे हे एकदा चार्ज झाल्यानंतर जवळजवळ 100 तासापर्यंत चालतं आपल्याला आणि याला खूप चांगलं लाईफ आहे. तमिळनाडूमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वापरलेत तर लोकांनी सांगितलंय की जवळजवळ 10-10, 15-15 वर्ष याला काही होत नाही. सोलरचं आपोआप चार्जिंग आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लोकांचे जीव वाचवण्यासाठी काहीतरी एक चांगला हे करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यांना कोणाला याच्याबद्दल आणखी अधिक माहिती पाहिजे त्यांनी व्हॉट्सअप करा, माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. या कुठल्याही प्रोडक्टमध्ये माझा स्वतःचा पर्सनल इंटरेस्ट नाही, ही ओपन सोर्स इन्फॉर्मेशन आहे. कोणीतरी हे करणं गरजेचं आहे आणि सुरक्षेसाठी हे करणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा व्हिडिओचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्ही एवढा 7 मिनिटाचा लांब बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. हा कुठल्याही प्रकारे मी एडिट वगैरे केलेलं नाहीये, त्यामुळे याचा टाइम वगैरे काही कमी होणार नाही. मी जसा व्हिडिओ मला सुचला त्याप्रमाणे केलं. आजच मी जयपूरवरनं परत आलो. प्रोडक्ट बघितल्यानंतर मी लगेच हा व्हिडिओ बनवला की याच्यामध्ये करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा दाखवतो की सोलार आल्यानंतर हे कसं बंद पडतो. हे बघा, हे सोलारच्या ऐवजी आपण मोबाईलची टॉर्च चालू केली, हे बंद पडलं, हे पुन्हा चालू झालं, हे पुन्हा बंद पडलं, हे पुन्हा चालू झालं. 1 मिनिट थांबा, मी कोणाला तरी याचा अंधार करायला सांगतो. लक्ष्मण, हे ट्यूबलाईट बंद कर, इकडचे पण बंद कर. हा बघा, इतका चांगला याचा लाईट आहे त्याच्यामध्ये आणि हे इतकं चांगलं रिफ्लेक्शन देतो. हे 100 तासापर्यंत चालणार आहे. आणि हे बघा, हा बंद झाला, हा पुन्हा चालू झाला. फुल्ली ऑटोमॅटिक प्रोडक्ट आहे. रस्त्यावरती केलं जातं पण अजूनपर्यंत तर कोणाला का सुचलं नाही की याच्यामध्ये हे चालू करावं काय माहिती नाही. पण आता मला सुचलंय, मी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली. लाईट चालू कर. ही इन्फॉर्मेशन पोहोचवली आणि या पद्धतीने आपण याच्यावरती कोणीतरी काम करण्याची गरज आहे. माझ्याकडनं सर्व मदत मी करायला तयार आहे. हे प्रोडक्ट डेव्हलप करून ते डंपरला, त्याच्यानंतर ट्रकला, ट्रेलरला हे वेल्डिंग करून टाकलं पाहिजे आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायला गरज आहे त्याच्यामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने हे होऊ शकतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मला ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.